आणि हा आहे आपल्या ट्रॅव्हलिंग सिरीजचा फायनल पार्ट. तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आपण आलो तर मुंबईला समुद्र बघण्यासाठी, परंतु समुद्र बघल्याच्या नंतर आपल्याला पोहण्याचा मोह का आवरला नाही. त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता लगेच समुद्रामध्ये उडी टाकायला सुरुवात केली आणि पहिली वेळेस समुद्रामध्ये पोहण्याचा अनुभव पण घेतला. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मित्र, जे की मस्ती करण्यामध्ये नंबर 1. अगोदर मला वाटतं समुद्र खूप खोल असते, पण जेव्हा समुद्रामध्ये पोहायला लागलो तेव्हा काही जाणवलं नाही. पण समुद्राच्या लाटा आपल्याला काही ठिकाणी उभा राहत नव्हत्या, आपल्याला राहून राहून ते खाली पडत होते. पण काही म्हणा, समुद्रामध्ये पोहण्याची मजाच वेगळी असते. तेवढ्यामध्ये आपल्याला एक हेलिकॉप्टर पण दिसलं, त्याला आवाज दिला पण त्याने ऐकलं नाही. नंतर मग आपण निघालो आपल्या रूमच्या दिशेने, कारण की आपल्याला मीटिंगला पण जायचं होतं. मेट्रो स्टेशनला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये थोडंसं खायला दिसलं. मग म्हटलं चला काहीतरी खायला घेऊ, कारण की पोहल्यानंतर खूप भूक लागत होती. त्यानंतर आपण सामान वगैरे पॅक केलं आणि आलो स्टेशनला, कारण की आपली मीटिंग होती नायगावला. नायगावला आल्याच्या नंतर आपण सगळं अगोदर बघितलं तिथली मच्छी मार्केट, सगळीकडे मासळ्या होते विकायला. नंतर मग तिथून लगेच एक ऑटो पकडला आणि आपल्या हॉटेलच्या दिशेने निघालो, कारण की आपली मीटिंग एका हॉटेलमध्ये होणार होती. आल्यानंतर अगोदर तिथं एंट्री वगैरे केली आणि आपला झेंडा वगैरे बघितल्यानंतर आतमध्ये लंचसाठी गेलो, कारण की आपल्याला भूक लागली होती खूप. जेवण केल्याच्यानंतर आपण आराम करण्यासाठी आलो. दुसरा दिवस सुरू झाला आणि परत जेवण करायसाठी गेलो, कारण की मीटिंगला आल्याच्यानंतर खाणं कधी सोडायचं नसते. तेवढ्यामध्येच आपल्या मित्राला एक अवॉर्ड पण भेटला होता, कारण की ते खूप चांगल्या प्रकारे काम करत होता. आणि हा आपला मित्र संदीप, अवॉर्ड भेटल्यानंतर त्याची हालत बघू शकता कशी झाली, एकदम गरीब वाटत होता. त्यानंतर आपण लगेच परभणीला आलो आणि अशा प्रकारे आपला ट्रॅव्हलिंग पार्ट संपला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.